नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी लक्ष्मण पवार. तुम्ही बघत आहे युवा शेतकरी या चॅनलवर. तुम्हाला माहीत असेल की अजित 155 ही व्हरायटी किती जुनी आहे पण सोनं आहे हे तुम्हाला माहीतच असेल. तर तुम्हाला दाखवूया माझ्या शेतातली हे अजित 155 व्हरायटी कशी आहे आणि त्याला किती बोंडे आहे. तर तुम्ही ते बघू शकता. एवढी आहे म्हणजे 5.5 फुटापर्यंत हे पराठी वाढलेली आहे. याच्यावर तर हाईट या अजित 155 पराठीची आहे नाही, पण याला जर तुम्ही बोंड बघसाल तर बोंड खूप सारे. याला सध्याच्या कंडिशनमध्ये 150 ते 200च्या मधात प्रत्येक झाडाला बोंड आहेत. आता मी मोजले होते एका झाडाला. आता एका झाडाला तुम्ही म्हणसाल एका झाडाला आहे, पण एका झाडाला नाही मित्रांनो. इथं सगळे पूर्ण झाडं जर तुम्ही बघसाल पूर्ण झाडाला 150 ते 200 बोंड प्रत्येक झाडाला आहेत. आणि कापूसही फुटलेला आहे आपला बघा. आणि बोंडामुळे आपली पराठी पण वाकलेली आहे. काही पराठी तुटलेली आहे, इकडे थोडी कमी आहे तुटलेली. पण समोर जर तुम्ही बघसाल तिकडे समोर बघसाल मित्रांनो, तर तिकडे जास्तीत जास्त पराठी आपली बोंडामुळे वाकलेली आहे. आणि एक हे पराठीची हे सांगतो मित्रांनो की हे जे शेत आहे माझंवालं हे 4 एकरमध्ये आहे. 2 एकरामध्ये आपली कबड्डी लावली आहे आणि 1 एकरमध्ये त्या बाजूनी जे धुरा दिसत आहे, ते जे सागाचे झाड दिसत आहे मोठे आपले, ते आपलाच धुरा आहे. त्याच्या खालीच आपल्या नदी आहे एक मोठी, खूप वर्धा नदी म्हणजे वना नदी आहे. ते खूप मोठी नदी आहे मित्रांनो. ते त्या काढून 1 एकरमध्ये यूएसची व्हेरायटी आहे ते मित्रांनो. ते पण खूप चांगली व्हेरायटी आहे, पण ते तिकडे कसं थोडीशी दाट झाली मित्रांनो पराठी, त्यामुळे तिकडे थोडीशी बोंडे खालून नाही खालून जास्त लागले नाही आहेत, पण वरून खूप बोंड आहेत. आणि बूड थोडंसं टप्पूर आणि बोंड त्याचं टप्पूर आहे मित्रांनो यूएसचं. आणि हे खालचा जो भाग आहे हा आपला जी तुम्ही आता बघत आहे अजित 155 हा जो भाग आहे मित्रांनो, तुम्ही हा जी व्हेरायटी आहे हे खालच्या भागात पूर्ण लावलेली होती आपण एका एकरामध्ये. तर हे जी पराठी आहे मित्रांनो, आपली नदी आपलं शेत जे आहे ते नदीच्या काठीच आहे मित्रांनो. नदीच्या पुरामुळे आपला हा पूर्ण खालचा भाग, कबड्डीचा तिकडला अर्धा भाग शेवटला तिकडला, आणि हे अजित 155 ची जी पराठी हा पूर्णच भाग अजित 1 एकरामध्ये हा पूर्ण आपला पुरामध्ये बुडलेला होता मित्रांनो. तर तरीसुद्धा आपली पराठी किती चांगली आहे आणि किती बोंड आहे तुम्ही विचार करू शकता मित्रांनो. की पुरामध्ये बुडून सुद्धा आपली पराठी किती चांगली आहे. एक वेसा झाला आहे मित्रांनो आपला 6.5 क्विंटलचा याचा. आपण 4 एकरमध्ये आपलं शेत पूर्ण 4 एकर आहे मित्रांनो. 4 एकरामध्ये आपण 6.5 क्विंटल पहिला याचा निघाला आहे. आणि पूर्ण जर आता 4 एकरामध्ये पण इकडला यूएस आणि अजितचा कापूस फुटाचा मित्रांनो, फुटाचा होता, म्हणून 6.5 क्विंटल आपल्या कापूस निघाला होता. आणि ते जे जास्त प्रमाण आपला कबड्डीचा कापूस फुटला होता ते 4.5 ते 5 क्विंटल आपला कबड्डीचाच कापूस होता मित्रांनो. तर हा दुसरा याचा आपला कमीत कमी माझ्या मते 12 ते 15 क्विंटलच्या मधात येऊ शकतो मित्रांनो दुसरा याचा आपला. तर तुम्ही सांगा नक्की कमेंटमध्ये पराठी कशी आहे आणि हा व्हेरायटी कशी आहे मित्रांनो. तुम्ही म्हणतात ना की जुनं असतं पण ते सोनं असतं, ओल्ड इज गोल्ड. तेच हे व्हेरायटीची हे आहे खासियत आहे मित्रांनो. खूप चांगली व्हेरायटी आहे, मला आवडली हे. तुम्ही नक्की पुढच्या वर्षी लावून बघा आणि तुम्ही बघा रिझल्ट कसा भेटते मित्रांनो. खूप चांगली व्हेरायटी आहे. पुन्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब कर जा. धन्यवाद.